औसे येथील स्वामी विवेकानंद संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना औषध उद्योगातील अद्ययावत घडामोडी व प्रत्यक्ष अनुभवाचे ज्ञान मिळावे या उद्देशाने औषध उद्योगातील संशोधन, सूत्रनिर्मिती आणि विकासातील प्रमुख आव्हाने या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास लाभलेले हिमालय कंपनीचे प्रमुख शास्त्रज्ञ श्री आशिष शिरवाडकर व स्वामी विवेकानंद संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय श्री राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी उपस्थित होते। यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेच्या अध्यक्षा सौ संगीता राजेंद्र सूर्यवंशी, स्वामी विवेकानंद संस्थेचे विश्वस्त श्री सुजित सूर्यवंशी, सौ रुचिता सूर्यवंशी, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मनोहर बाबूराव निकम उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागतपर भाषणाने झाली। श्री आशिष शिरवाडकर यांनी व्याख्यानात औषध संशोधनाची मूलभूत प्रक्रिया, नवीन औषधांच्या शोधापासून ते बाजारात उपलब्ध होईपर्यंतचा प्रवास सविस्तरपणे स्पष्ट केला। सूत्रनिर्मिती दरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणी, कच्च्या मालाची गुणवत्ता, स्थिरता, चाचण्या, डोस फॉर्म डेव्हलपमेंट तसेच गुणवत्ता नियंत्रण व गुणवत्ता आश्वासन QC and QA यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले। तसेच औषध विकास प्रक्रियेत येणाऱ्या नियामक अडथळे, विविध देशांचे नियम व मार्गदर्शक तत्त्वे व क्लिनिकल चाचण्या, वेळ व खर्च व्यवस्थापन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली। औषध उद्योगातील वाढती स्पर्धा, नवकल्पनांची गरज आणि संशोधनासाठी आवश्यक कौशल्ये याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। प्राचार्य डॉक्टर मनोहर बाबूराव निकम आपल्या मनोगतात औषध उद्योगात संशोधन व विकास R&D क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता उद्योगाभिमुख ज्ञान आत्मसात करण्याची गरज असल्याचे नमूद केले। व्याख्यानाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करत वक्त्यांनी औषध उद्योगातील करिअर, संधी, संशोधन क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक गुणधर्म व सातत्याचे महत्त्व अधोरेखित केले। औषध उद्योगातील प्रत्यक्ष अनुभवावर आधारित हे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापिका सौ शीतल सोनवणे यांनी केले। यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, B फार्मसी व D फार्मसीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।